तर ह्या मंदिरात प्रसाद आणि नैवेद्याच्या रूपात डायरेक्ट दारूच असते रे. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर उज्जैन मधली महाकाल बस आरती पाठ 5 वाजता उरकली आणि आरती झाले मी प्रभूंकडे आपल्या चालते की परिवाराच्या आणि व्हिडिओ पाहणाऱ्या नवीन लोकांच्या चांगल्या भविष्यासाठी मागणी केली आणि त्याच्यावर मग मंदिराबाहेर येऊन थोडी रील शूट केली आणि मग बिगी रूम वरती जाऊन चेकआउट करून दुसऱ्या मंदिराकडे जाण्याची तयारी केली. आणि आता आपण ज्या मंदिरात चाललोय त्या मंदिराचं रहस्य असं आहे की ते इंग्रजांना पण सुटलं नाही. आणि त्या मंदिराच्या जवळ मी जसं चाललो होतो तसं माझ्या मनात पण अनेक प्रश्न पडायला लागलो होतं. आणि ते कायामुळं तर ह्याच्यामुळं मंदिरात जाणारे लोक देवाला प्रसादाच्या रूपात डायरेक्ट दारू घेऊन चालली होती. इतर मंदिरात साधा दारूचा विषय पण काढत नाही, पण ह्या मंदिरात त्या दारूच्या बाटल्या डायरेक्ट देवाच्या गर्भगृहात चालल्या होत्या रे. आणि त्या कायासाठी तर ह्याच्यासाठी त्या मंदिरात देवाला नैवेद्याच्या रूपात डायरेक्ट दारूचा भोग चढवला जातो. आणि ते चढवलेला भोग कालभैरव देव ग्रहण पण करतात. ह्या मंदिराचं हे रहस्य एका इंग्रजाला कळलं होतं, म्हणून ही देवानी ग्रहण केलेली दारू जाती कुठं हे बघून ह्याला खोटे ठरवण्यासाठी तो इंग्रजीत आला होता. पण इथं येऊन हे रहस्य पाहून तो पण चकित झाला आणि देवाचा भक्त होऊन माघारी